छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आजचा दिवस सर्वात जास्त खास, कारण आज आहे आपल्या लाडक्या राजाची जयंती, ज्याच्यामुळे आपल्या भाळी कुंकू आहे आणि आपण अभिमानाने या जगात जगत आहोत। आज एकदम सकाळी शास्त्रोक्त पूजा झाली आणि अतिशय घाई होती। ऋषी रेवाला घेऊन शाळेमध्ये 9 वाजता पोहोचायचं होतं आणि आज बघा मी फ्लॉवरची भाजी आणि पोळ्या केल्या होत्या। काहीतरी वेगळं म्हणून फ्लॉवरच्या भाजीमध्ये चणे घातलेले होते आज। आता आम्ही शाळेत पोचतो आहोत। सगळं आवरून रेवाला घेऊन पोचता थोडासा उशीर झाला आणि इथे सर्व मांडामांड झालेली होती। आधीच बाईंनी इथे छान फळ्यावरती महाराजांचं नाव, तारीख, वार लिहिलेलं होतं। त्यानंतर इथे बरीच अशी रांगोळी, त्यानंतर शस्त्रास्त्र ठेवलेली होती, काही किल्ले बनवलेले होते ते सुद्धा ठेवलेले होते, चित्र काढलेली होती आणि या सर्वांच्या मध्यभागी महाराजांचा फोटो आणि त्याला सुंदर हार घातलेला होता। आणि इथे मध्ये सुद्धा बघा किल्ल्याची प्रतिकृती उभारलेली होती, सर्व मावळ्यांचे चित्र होते। अतिशय भव्य, दिव्य आणि नेत्रदीपक असे इथे मांडामांड केलेली होती। शिवकालीन अशा बऱ्याच गोष्टी इथे अगदी बारकाईने रेखाटलेल्या होत्या, त्यामुळे इथेच बघून आहे ना भारावून गेल्यासारखं वाटत होतं। चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मला वाटते महाराज आपल्या मनातच प्रवेश करतात। माझ्या शुभांचा दरारा, माझ्या शुभांचा दरारा। आजच्या या शुभसभाचे माननीय अध्यक्ष, गुरुजन वर्ग व माझ्या शिवरायांच्या माळांनो, आई जिजाऊचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्रातील अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज, श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी राजांना माझा मानाचा मुजरा। मित्रांनो, आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या जुलमी अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती। अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला। तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होय। शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजामाता। आई जिजाऊ बालशिवाला रामकृष्णांच्या गोष्टी सांगत जिजाऊच्या संस्काराने शिवराय घडत होते। त्याचबरोबर तलवारबाजी, घोडस्वारी देखील शिकवत होते। मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी राणेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। कोण होते हे मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे अंगाने होते रांगणे, दिसायला साधे भोळे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला बेजार करणारे, जीवाला जीव देणारे असे होते मावळे। स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। त्यानंतर स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू झाली। कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले घेत पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। त्यानंतर रायगड किल्ला जिंकला, बोरप्या डोंगरावरील प्रतापगड जिंकला, स्वतःची राजमुद्रा तयार केली। त्यानंतर 1659 साली अफजल खानाच्या रूपात मोठे संकट आले। अफजल खानाच्या रूपातील वादळ प्रतापगडापर्यंत जाऊन धडकले होते। जो तो चित्तातृ होता। आता महाराजांचं काय होणार? त्याची बोली दोन्ही पक्षांकडून सुरू झाली। शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरले। भेटीच्या दिवशी काय झाले? होता दिप्पाळाचा अफजल खान शिवरायांना ठार करण्यात बगलेखाली दाबली मार, दुसऱ्या हाताने केला कट्टाराने वार, शिवरायांचा फाटला अंगरखा, शिरखताने वाचले प्राण, सप्राईने राजाने खानाच्या पोटावर वाघ नकाने केला मार, खानाचा पुतळा बाहेर काढून संकटावर केली मार, संकटावर केली मार। अफजल खानाची सामना, पन्हाळगडावरील रेडा, शाहिस्ता खानाचे आक्रमण, पुरंदरचा तह असे अनेक संकटातून बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा स्वामिनिष्ठ सेवकांच्या मदतीने व युक्तिचातुर्याने शिवाजीराजे सही सलामत बाहेर पडले आणि अखेरच स्वप्न पूर्ण झाले। 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला। शेवटी मी एवढेच म्हणेल की नाव घेतात ज्यांच्या अभिमानाने फुलती छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्रातील राजे छत्रपती, राजे छत्रपती। शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली त्या युगपृष्ठातील महाराष्ट्रातील माती। तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत ज्यांच्या उभा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे छत्रपती, राजे छत्रपती।
धन्यवाद. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा आम्ही आमच्या येथील महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. अशा पाया पडायचे. राजलक्ष्मीला ठेव. राजलक्ष्मीला असं नाही. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर इथे जवळच असलेल्या एका शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आम्ही पोहोचलो. अशा कार्यक्रमांना जेव्हा आपण मुलांना नेतो तेव्हाच त्यांना बऱ्याच नवीन नवीन गोष्टी कळतात आणि आपल्याही अनेक ओळखी होतात. इथे माझी सखी बसलेली होती. जागा शोधत शोधत आम्ही थोडं पुढे गेलो. रेवाचे इथे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराजांचा पाळणा आणि त्याला लावलेले फुगे तिला हवे होते, तर मी तिला म्हटलं अजिबात काढायचे नाहीत, आपल्याला ओरडतील इथे. त्यामुळे ती रुसलेली होती. थोड्याच वेळात तिला लगेच कंटाळ येऊ लागला, त्यामुळे ती राजलक्ष्मीला घेऊन उड्या मारत होती. कार्यक्रमाला बऱ्याच महिलांची उपस्थिती होती आणि लहान मुलीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही पोहोचलो तेव्हा बरेचसे कार्यक्रम होऊन गेले होते, कीर्तनही होऊन गेलं होतं. पण इथे लाठीकाठीचा कार्यक्रम बाकी होता आणि तो आम्हाला पाहायला मिळाला. अतिशय सुरेख पद्धतीने इथे मुलं काठी फिरवतात आणि हा खेळ जो आहे तो सर्वच मुलींना शिकण्यासारखा आहे आणि स्वसंरक्षणासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे या खेळाचं विशेष महत्त्व आहे असं तिथे समजावून सांगत होते. शिवजयंती सर्व मुलांना नीट लक्षात राहावी आणि सर्व मुलांचं राजांवरचं प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत होत जावं, यासाठी हा सर्व खटाटोप बाईंनी केला होता. असा हा व्लॉग मी ते संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.